मी जगातील सर्वात मोठा शांतीदूत आहे आणि मला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळायला हवा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किती वेळा हे बोलले असले तरी अखेरच्या क्षणी त्यांचा पत्ता कट झालाय आणि नॉर्वेजियन नोबेल समितीने 2025चा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना प्रदान केला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व्हेनेझुएलात लोकशाहीसाठीचा संघर्ष जागृत झाला आहे. मचाडो यांनी 2002 मध्ये सुमाते या मतदान निरीक्षण संस्थेची स्थापना केली आणि 2011 ते 2014 दरम्यान व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय सभेच्या सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी 2014च्या सरकारविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आणि 2024च्या निवडणुकीत एडमंडो गोंझालेज यांना समर्थन दिलं. न्यायालयीन अडचणीमुळे मचाडो राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेऊ शकल्या नाहीत, तरी त्यांनी गोंझालेज यांना व्हेनेझुएलाचा निर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता दिली. मचाडो यांना त्यांच्या कार्यासाठी 2024 मध्ये साकारोवा हा पुरस्कार आणि व्हॅक्लाव हॅवेल हा मानवाधिकार पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे व्हेनेझुएलामध्ये लोकशाहीसाठी एक नवा आशावाद निर्माण झाला आहे. त्यांच्या संघर्षाची आणि धैर्याची ओळख म्हणून मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरवले गेलेले आहे. त्यांच्या कार्यामुळे लोकशाहीच्या पुनर्निर्माणाची आशा निर्माण झाली आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.